आता आपण आलेलो आहे नवनाथ अचानक तरुण मंडळ इथे आलो आहे। इथे टोटल 12 ज्योतिर्लिंगाचं मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलं आहे। अप्रतिम सुंदर असं डेकोरेशन आहे। चला तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। बारा ज्योतिर्लिंग आहे। इथे तुम्ही कॉइन टाकले तुमची इच्छा पूर्ण होते। यामध्ये तर खूप अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे। पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत। खूप भाविक इथे हे डेकोरेशन बघण्यासाठी जमलेले आहेत। अप्रतिम असं कलाकृती इथे सादर केल्या गेलेली आहे। मूर्छित अवस्थेत असताना त्याला पुन्हा जीवदान देण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि संजीवनी देऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले। संजीवनीच्या तद्वासाने प्राण वाचले सौमित्राचे। संजीवनीच्या तद्वासाने प्राण वाचले सौमित्राचे। राम म्हणती हनुमंता तू जगती वीर महान। तळहाती द्रोणागिरी घेऊन हे दिव्य उड्डाण हनुमान। सदाशिव पेठला सुवर्ण मंदिर अमृतसरचं डेकोरेशन केलेलं आहे। ते खूप असं सुंदर प्रकारे। तर चला तर बघूया आपण आता ते आतमध्ये। ओरिजिनल वाटत आहे पूर्ण ओरिजिनल। पुण्यामधले गणपतीचे देखावे बघून बघून पूर्ण असं मन कसं भरून आल्यासारखं वाटतंय। अजून खूप बाकी आहे। त्याला फोटोला भरपूर वेळ आहे। अखंड तुम्हाला फोटोशूटसाठी पलीकडे कसं काय हो चालेल चालेल।
पाहिलं गेलं नसेल त्यांनी हा देखावा त्यानिमित्त आवर्जून पावा त्यासाठी मी आव्हान पुन्हा एकदा मंडळाच्या अध्यक्ष असतील पत्नी राहुल असेल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की मला नेहमीप्रमाणे त्यांनी आवर्जून या ठिकाणी बोलवलं गणपती बाप्पाच्या दर्शन धन्यवाद बाबा. पुढच्या वर्षी आमदार म्हणून नक्की शुभेच्छा. खान शिवाजी से हारकर वापस आ रहे हैं. लानत है कातल खान, लानत है. आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए. बोलते क्यों नहीं? गुस्ताखी माफ हो, लेकिन मैंने इनको कहा था पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है. शिवाजी और उसके लोग, उन लोगों के लिए सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है. वहां जाओगे तो वापस नहीं आओगे. वो मराठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए ही उतरते हैं. कहां से ही किधर से भी आ सकते हैं. माफ करना हुजूर, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी कहीं यहां ना आ जाए. क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है. लगा सेवा है. मुजराजांनी त्या कारतब्याला जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा. अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच आहे अशी धास्ती बसली आहे त्याला. आम्ही याच संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारा करा. आम्ही आत खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची अंगपंचमी. हर हर महादेव. नामदार खान, पहले सख्त करो. हाँ, शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो. हाँ, और याद रखना, पहले सख्त करो. हाँ. दुश्मन कहां से आया? अरे कौन है उधर? कौन है तू? अरे रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला सांगायची गरज नसते की तो कोण आहे. शिवाजी स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला. तूच न तो शाहिस्ते खान. हम ही है मिर्जा आमिर उल उमरा.
है बच्चन नवाब शाइस्त खान अबू तालिब आलमगीर औरंगजेब के मामूजान. औरंगजेबाच्या कृपेनं मस्तावलेला रान रेडा आम्ही तुला चांगलंच ओळखतो. माझ्या आया बहिणींची आबरू लुटणारा तू, या नियतीला झेलणारा तू, या घोर गरिबांची पिकं उद्ध्वस्त करणारा तू, डोळ्यातल्या मुठी फोडणारा तू, धर्मभ्रष्ट करणारा तू, शाहिस्त्या शिवाशी तुला सोडणार नाही. मुझे मत मारो, मुझे मत मारो. मुझे मत मारो. श्री गजानन मंडळ सई अप्रतिम यार. काय देखावे, काय डेकोरेशन, काय ते सीन, काय ते थीम. खरंच या नक्की बघायला या. पूर्ण पुण्यातले गणपती बघायला या. आता आलोय आपण भोलेनाथ मित्रमंडळ इथलं डेकोरेशन बघायला. इथे अमरनाथ मधलं डेकोरेशन केलं आहे भोलेबाबाचं. तर चला तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. अमरनाथ दर्शन. साक्षात अमरनाथला येऊन बाबा बर्फानीचं दर्शन झाल्यासारखं इथं असं वाटत आहे. खरंच खूपच सुंदर असं दर्शन, असं मनातून दर्शन झाल्यासारखं वाटत आहे. असं वाटत आहे की आपण जणू बाबा बर्फानीच्या दर्शनाला अमरनाथलाच आलेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता, खरंच खूपच सुंदर, अप्रतिम, पूर्ण बर्फाचं केलेलं आहे. कबूतरी ओरिजिनल ठेवले आहे. कबूतरी ओरिजिनल आहे. काय अप्रतिम, अप्रतिम यार. काय यार, विजिट करा एकदा. पहा गणपती पुण्यातील. महाकालेश्वर महादेव उज्जैन नगरी. श्री गजानन मित्र मंडळ तुळशीबाग पुणे.
किल्ल्याचा दरवाजा उघडा, पहिली तोफ पेटवा, तोफेचा आवाज करा. माझे बाजी, माझे बांधल घोडखिंडीत प्राणाशी झुंज देत आहे. महाराज गडावर पोहोचला, महाराज गडावर पोहोचला. महाराज अखेरचा मुजरा स्वीकारा या बाजीचा. हा बाजींना विश्वास होता, तोपर्यंत त्यांनी एक सोडला नाही. याकरताच गड बहुत महत्वाचे असतात. हा पन्हा, तोरणा, सिंहगड, संग्रामदुर्ग, रायगड, प्रतापगड, पुरंदर, राजगड, खांदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे स्वराज्यातील एक एक दुर्ग म्हणजे आपला धगधगता इतिहास सांगणारे मूक दीपस्तंभ. आज न उद्या खुद्द दिल्लीपती दख्खनमध्ये उतरणार हे आम्हास ठाऊक आहे. महाराष्ट्रात 360 किल्ले आहेत. एका किल्ल्याने 1 वर्ष झुंजवलं तरी मुघलांना किमान 360 वर्ष युद्ध करावं लागेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण दगडूशेठचा एरिया आहे. स्टील कॉन्स्टंट गर्दी तशीच आहे. एवढा क्रेज लोकांमध्ये आहे दर्शनाचा, गणपती बाप्पांना भेटायचा. आता आलो आहे आपण शनिवार मंडळकर. इथे सुंदर असा वृंदावनाचा देखावा केला आहे. चला तर आतमध्ये जाऊन आपण बघू.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पुण्याच्या मानाच्या गणपतीचं दर्शन पूर्णपणे झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. इथे आपला व्हिडिओ एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकर भेटू. आता बाय बाय.